आज आपण बनवूया टोमॅटोचं सार. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण त्याचबरोबर धन, जिरं, काळी मिरी ॲड केली. मग मी त्यामध्ये हळद, ओले खोबरे आणि लाल तिखट ॲड केलं. सर्व साहित्य ॲड करून झाल्यानंतर मी त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकले आणि माझे वाटण अशा प्रकारे बारीक वाटून घेतले. चला तर आता आपण फोडणी देऊया. कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये जिरा आणि राईची फोडणी दिली. मग मी त्यामध्ये हिंगसुद्धा ॲड केलं. त्यानंतर मी तयार केलेलं वाटण टाकलं. वाटण व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्याला थोडा वेळ मी अशा प्रकारे शिजू दिलं. मग मी त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी आणि मीठ ॲड केलं. आता माझ्या कालवणाला छान उकळी आली आहे आणि कलर पण बघा किती छान आला आहे. उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये कोकम ॲड केलं आणि कोथिंबीरसुद्धा ॲड केली. चला तर या मग तुम्ही पण माझं टोमॅटोचं सार खायला. आणि आज माझ्या जेवणात बेत आहे लाल माठची भाजी, भाकरी आणि टोमॅटोचं सार. बाय बाय.